नमस्कार, मी भाग्यश्री. माझा आवाजमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, आपण पाहत आहात माझा आवाज न्यूज चॅनेल. श्री गुरुदत्त मित्रमंडळ चिंचवडे नगर यांनी सादर केलेला छत्रपती संभाजी महाराज एक विचार हा ऐतिहासिक देखावा नक्की पहा माझा आवाज न्यूज चॅनेलवर. नमस्कार, माझे नाव निखिल राजू साठे. मी जय गुरुदत्त मित्रमंडळाचा अध्यक्ष असून संस्थापक सचिन बाजीराव चिंचवडे, माजी नगरसेवक उपमहापौर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षीप्रमाणे सामाजिक प्रबोधन देखावे सादर करतो. यावर्षी श्री छत्रपती संभाजी महाराज एक विचार हा जिवंत देखावा सादर केला आहे. मंडळ वर्षभरात रक्तदान शिबिर, शिवजयंती, अन्नदान असे सामाजिक उपक्रम राबवत असतो आम्ही वर्षभर. व दहीहंडी उत्सव चिंदादा चिंचवडे मित्रपरिवारातर्फे राबवत असतो. तर हा उपक्रम राबवण्यात आला आहे. 12 वर्ष मुलांना फ्री असेल. लवकर इकडे, पटकन इकडे. आलो पटकन तू पण मार ना. आलो मी पण आलोय. तू पहिलं मार त्याला. माझ्या गन मध्ये रिलोड आलाय, पटकन ये. ओ शिट, माझी पण बंदूक रिलोडला गेली. आता काय करू मी? काय नाही होत, मी नॉक झालोय, तू पण नॉक. मग मी आता जाऊन रिवाइव्ह देतो तुला, मग आपण त्याला मिळून परत मारू. ठीक आहे. ही मुलं दिवसभर काय करतात देव जाणे. अरे जा जरा बाहेर खेळा. शबाश ओम शबाश. बरं झालं मारलं त्याला. येस घ्या. काय जमाना आलाय, स्वतःलाच शाबासकी देत आहे. अरे बस करा. जेव्हा बघावं तेव्हा मोबाईल. अरे वेडे व्हाल वेडे. या मोबाईलचा नाद सोडा. जिकडे बघा तिकडे हेच. घरात म्हणू नका, रस्त्यावर म्हणू नका. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे मोबाईल मध्येच व्यस्त. इकडे या, आपण रील बनवूया. तुम्ही गाणं म्हणता का? नाहीतर माझ्यासोबत डान्स करा. म्हणजे कसं, माझे खूप जास्त फॉलोअर्स वाढतील आणि मी एक रील स्टार बनेल. अगं काय चाललंय तुमचं तेच कळत नाही मला. आजोबा, तुम्ही काय खेळलात लहानपणी? तुमच्या वेळेस तर मोबाईल पण नव्हता. आम्ही काय खेळलो नाही. आट्या पाट्या, पकडा पकडी, लपंडाव, लगोरी, आंधळी कोशिंबीर, कबड्डी, खो खो. अरे झाडावर काय चढायचो, नदी नाल्यात पोहायचो. शरीराची अशी मशागत झाली म्हणून तर मी तुमच्यापेक्षा अधिक धडधाकट आहे. अरे हे काय झालं? नेट कसं काय बंद पडलं? ओ शिट, वायफायचा रिचार्ज संपला वाटतं. तरी मी बाबांना बोललो होतो आधीच रिचार्ज करा म्हणून, पण नाही. आता काय करायचं? हे बघा, माझ्याकडे रिचार्ज साठी पैसे आहेत. मात्र एक अट आहे, माझी गोष्ट ऐकावी लागेल. हो आम्हाला मान्य आहे. तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज माहिती आहेत का? हो आजोबा, चौकात जो मोठा पुतळा आहे तो त्यांचाच आहे ना? या निदान एवढं तरी माहितीये. तर मी तुम्हाला आत्ताची आणि भूतकाळची अशा 2 गोष्टी एकत्र सांगेन. पण ती होईस्तोवर मध्ये बोलायचं नाही. ठीक आहे आजोबा. तर संभाजी महाराज म्हणजे शंभूराजे त्यावेळी तुमच्यापेक्षाही लहान होते. लगता है ये शिवा का बेटा संभा बहुत ही अकड़बाज है. जी हुजूर महापीर, हमने बादशाही दरबार की रिवाज सिखा दिया है संभाजी राजा को. तो फिर ये पुण्य साथ क्यों नहीं करता? सह्याद्री के पहाड़ पर जंगल में रहने वाले ये मराठी, इनको समझाना. राम सिंह चाचा, हमें आपकी जुबान बखूबी आती है,
लेकिन हम सिर्फ उजरा हमारे आबा साहब को करते हैं। बादशाही तक को तस्लीम लेना हम मराठी के खून में नहीं, ये तो आप जैसे राजपूतों का काम है। लगता है इसकी भी तबीयत बिगड़ गई है। गुस्ताखी माफ हो जहांपना, छोटे बच्चे हैं संभाजीराजे, इनके ठीक है शंभा, ये आपकी उम्र खेलने की है। क्या खेलते हो आप? आम्हाला फक्त मैदानी खेळ आवडतात। भन्नाट रानवर आहेत घोड्यासंगी स्पर्धा करणे, मस्तवान वाघाची शेपूट पिरगळून त्याचे दात मोजतो आम्ही। बहुत खूब। शेर का शिकार करते हो? हो, नर भक्षक वाघांना मारावंच लागतं आम्ही शिकाऱ्यांना, नाहीतर। ठीक है तुम्हें कुश्ती बहुत अच्छी तरह से आती है ना, तो क्या कुश्ती खेलोगे हमारे इस चेले के साथ? जरूर करू, पण आम्ही फक्त बरोबरीच्या प्रतिस्पर्ध्यांबरोबर डाव मांडू। साईजा देऊ द्या आखाड्यात, मग बघा अस्मान दाखवतो त्याला। आहे का तयार? क्या हुआ जहांपना? बहुत तेज तर्रार है ये बच्चा। अरे हमने मजाक किया था। राम सिंह जी हुजूर। ले जाओ शंभा को। हुजूर चलिए शंभूराजे। अलीजा अगर हुक्म हो तो। जाने दो जाफर खान, बच्चा है, नादान है, पर शेर का पिल्ला है। अगर हमारा कोई शहजादा ऐसा होता तो हम भी रौब फरमाते। या अल्लाह। जेवढे चौकात फ्लेक्स तेवढे नंबर गाडीवर केस, डीजे टाकतो बेस, हो दे केस तर केस, तू चढव बेस वर बेस। कॉपचा विषय ना भाईचं कॉन्टॅक्ट येते, भाऊ मामुली आदमी नाही म्हणतात सेट, स्वतः ब्रँडेड सेट, सोन्यासारखा दोस्त एकदम 24 कॅरेट, आणला ब्रँडेड खांबा देतो लांबडी भेट, हॅपी बर्थडे सेट। चौकात फ्लेक्स लावा छापून, विश करा इंस्टावर स्टोऱ्या टाकून, दोस्तीच्या दुनियेतला बादशाह तू, भावा हार्दिक शुभेच्छा तुला काच काटून। आज एकदम आनंदाचा दिवस आहे, कारण आपल्या भाईंचा बर्थडे आहे। हॅपी बर्थडे जयेश भाई। अरे थँक्यू। हा, सगळ्यांना आपल्याकडून आज पार्टी बरं का, आणि खायची सगळी सोय आणि प्यायची। बस का, आपला बर्थडे आणि प्यायची सोय होणार नाही असं होईल का? हा? अरे बाबा, अरे काय कुणबिन करायचा का कोणाचा? हा? अरे आपल्या भाईचा बर्थडे करायचा म्हणजे एकदम थाटात झाला पाहिजे। केक कापायचा थेट तलवारीच। हा, पण काय एवढंच कसं असेल भाई? मग काय जर दाखव की जलवा। जब्या, काय झालं? जयेश भाई त्या हॉकी गँगने आपल्या माणसाला मारलं। असं? आता यानंतर मात्र त्यांचं दुकान कायमचं बंद। अरे कोयता गँग काय आहे हे दाखवायची वेळ आता आली आहे। हे फोड सगळं, जे दिसेल ते सगळं फोडायचं, तोडायचं, आणि एक कोणी आडवा आला तर त्यालाही कापून काढायचं। सगळ्या जगाला कळू दे कोयता गँग काय चीज येते। माजलेच चाले सगळे, हा ना?
असाच हा शंभू देखील भासत होता तुम्हाला. तारुण्याच्या उन्मादात बेफिकीर उधळणारा. पण खरंच का आम्ही असे होतो? जिथे मर्दवीरांच्या तलवारी गंजून पडल्या, स्वतःला दिग्विजयी सम्राट म्हणवणारे परकीय सल्तनतीचे तळवे चाटत राहिले, जिथे प्रज्ञावंतांच्या मुत्सद्दीपणालाही गंज चढला, आणि ज्या रयतेच्या सर्वांगीण हितासाठी आम्ही हा येळकोट मांडावा, ती रयत देखील दुष्काळाच्या वरवंट्याखाली भरडत राहिली, तिथे आम्ही फक्त एकाकी झुंज देत होतो. एकाकी. घोड्याच्या पाठीवर आमचं सिंहासन लादून फक्त लढणं इतकंच आमच्या हाती उरलं. यातही सामान्य गोरगरीब लोक आमच्या भरोशावर या हिंदवी स्वराज्याच्या झेंड्याखाली उभे ठाकले. तळ हातावर विस्तव घेऊन सगळ्या मरण्याचा कस लावून या मातीसाठी लढत राहिले. हार जितेची पर्वा केली नाही, की नशिबाच्या गर्ताना दोष दिला नाही. मनगटात दम बाळगणाऱ्यांनी स्वतःचं नशीब तलवारीच्या धारेवरच जोखायचं असतं, एवढं आम्हाला कळतं. आणि ज्या हाताने ऐल तंजावर, पैल पेशावर हिंदवी स्वराज्याची तटबंदी मजबूत केली, त्रिचनापल्लीच्या गर्विष्ठ पाषाणकोटांना भुईसपाट केलं, पोर्तुगीजांच्या व्हॉइसरॉयला कुत्र्यासारखं ताणून मारलं, आणि नाठाळ सिद्धींच्या नाकात वेसण घालून जंजिऱ्याच्या बिळातच वळवळत ठेवलं, त्याच हातांच्या सोबतीनं आम्हाला मूठमाती द्यायची होती की औरंगजेबाला. आमचा लढा होता तो याच साठी, केवळ याच साठी. जय भवानी. हे काय, ही काय वेळ झाली काय यायची? अगं शोना, ऑफिसमध्ये कामाचा लोड होता. हे तुमचं ना नेहमीच झालंय ना. कधीतरी आपल्या बायकोलाही वेळ देत जा. अगं हे काय, आल्या आल्या काय हे लगेच सुरू केलंस? काय सुरू केलं म्हणजे? मी काय खोटं सांगते का? नाही तसं नाही, पण आता काम आहे म्हटल्यावर मी तरी काय करू? हो, माझ्याच वेळी बरं काम असतं हे. माझ्यासाठी थोडाही वेळ काढू शकत नाही तुम्ही? काढू शकतो ना, रागर काढतो सुद्धा, पण त्यावेळी तूच बिझी असते. म्हणजे माझं काम काम नाही का? नाही तसं नाही, तेही कामच. पण अगं मी ऑफिसवरून आलो आणि लगेच तुझं हे सुरू झालं. सुरू झालं म्हणजे? मी काय उगाच करतेय का? अगं पण मी कुठे तसं म्हटले नाही, पण मनात तर तेच आहे ना. काय हे उगाच पराचा कावळा करतेस? विषय काही नाही, आपलं कुठल्या कुठे बोलत राहायचं. माझं बोलणं तुम्हाला असंच वाटतं? काय अपेक्षा केली मी? अहो सांगा ना, काय अपेक्षा केली मी? फक्त वेळ द्या म्हटलं. काम असतं. नाही, काम फक्त तुम्हालाच असतं, इतर नवऱ्यांना नाही. जेव्हा बघावं तेव्हा काम काम काम. निदान घरी असताना तरी घराकडे लक्ष द्यावं, पण नाही. तुझ्याशी बोलण्यात ना अर्थच नाहीये. हेच करत राहा. काही बोललं की हातात असेल ते फेकून द्यायचं आणि निघून जायचं. ठीक आहे, मलाही काही पडलेलं नाहीये. ऐक ना शोना, बोबडे, ए शोना, ए जानू. हे काय, इतका मोठा विजय संपादन करून आला तरी आपला चेहरा म्हणून का? कसला विजय येसू? बाजारात छातवान काढून हिंडणाऱ्या मूठभर रानडुकरांना वेसण घातली म्हणजे आम्ही मोठे पराक्रमी वीर सिद्ध होतो का? असं का म्हणावं? स्वारींचा प्रत्येक पाऊल मोगली सल्तनतीच्या जिव्हारी नख लावतंय. वैराण वाळवंटात तहानेने तडफडणाऱ्या उंटासारखी अवस्था झालीये त्या औरंगजेबाची. अजून काय हवं? त्या औरंग्याचं श्राद्ध याच मातीत घातल्याशिवाय या जीवाला चैन पडणार नाही येसू. होईल, ते सुद्धा होईल. जिथे आदिलशाही, कुतुबशाही सारख्या बलाढ्य सल्तनती 6 महिने सुद्धा औरंगजेबाच्या वादळासमोर नाही टिकल्या, तिथे गेली 8 वर्ष आपण एकाकी झुंज देत आहात. या सह्याद्रीचा साधा टवकाही काढू दिला नाही त्याला. महाराज, ही करतूत लहान सहान का आहे? ही करतूत आमच्या एकट्याची नाही, आपलाही सहभाग तितकाच मोलाचा आहे राणीसाहेब.
पण या सगळ्या घडामोडीमध्ये होणारी आपली फरफट ती मात्र आमच्यासाठी वेदनादायी आहे. आमची फरफट? येसू, आम्ही जसे राजे आहोत तसे आपले पतीही आहोत. पण आमची कुठे काय तक्रार आहे? आपली काहीही तक्रार नाही, हीच आमची तक्रार आहे. का का आपल्याला वाटत नाही की आपला पती नेहमी आपल्या सोबत असावा? कवी मनाच्या या राजेश्वरानं कवितांची 4 फुलं आपल्याही पायावर व्हावीत. काहीतरीच. या सर्वांहून अनमोल आपलं कर्तृत्व आहे आणि तीच आमची खरी सोबत. आपलं रुद्रतांडव करणारं रूप हे आमच्यासाठी सुखाचं कोंदण आहे महाराज. वा येसू वा. आबासाहेबांची सोड शोभला. जिथं स्वतः तीर्थरूप महाराज साहेबांनी स्वराज्याची सूत्र आपल्या हाती दिली आहेत तिथं आम्ही आपल्याला शहाणपण काय शिकवावं? आमचे आबासाहेब नेहमी म्हणायचे, स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता. पण ही देवता फक्त पूजा करण्यासाठी नाही. हातात भरलेल्या बांगड्यांची नजाकतीनं मिरवण्यापेक्षा त्याच तिच्या हातात विजेसारखी समशेर तळपावी. आपल्याकडूनही आम्हाला हेच अपेक्षित आहे. राजे. होय येसू. आम्ही आज आपल्याला हे सांगतो आहोत कारण स्वराज्याच्या निर्णायक अस्तित्वाची ही वेळ आहे. चहूकडे वडवा पेटलाय. आज विजयाचं तोरण रायगडाच्या महाद्वारी बांधण्यासाठी आम्ही वापिस आलो. कदाचित उद्या येणारही नाही. मात्र हे तोरण अबाधित राहिलं पाहिजे येसू. ती काळजी नसावी महाराज. आमच्या सौभाग्या इतकंच महाराष्ट्राचं सौभाग्यही आम्हाला तितकंच प्रिय आहे. आपण रक्त सांडलं तरी आमच्या भाळावर कुंकुम तिलक बनून ते अजरामर राहील. ही भूमी बळकावू पाहणाऱ्यांची कबर याच मातीत खोदल्याशिवाय आमची तलवार म्यान होणार नाही. राणी साहेब, हेच हवं होतं आम्हाला. अगदी हेच हवं होतं. हो हो, हेच होणार. आपण आणि आबासाहेबांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही नक्कीच सार्थ ठरवू. आपण दौडा दिल्लीपर्यंत. राजारामांना सोबत घेऊन आम्ही स्वराज्याचा भगवा ध्वज अखंडपणे फडकवत ठेवू. येसू, आम्ही विशाळगडावर धाव करतो. तिथला फितवा मोडून काढतो आणि संगमेश्वरामार्गे पुन्हा रायगडी पोहोचतो. जय भवानी. जय भवानी. मी त्याच्यावर खरंच खूप मनापासून प्रेम केलं. सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्याच्याशी लग्न केलं. त्याने काय दिलं मला? दगा, विश्वासघात केला त्यांनी माझा. या जगात माझं म्हणण्यासारखं कोणीही राहिलेलं नाही. आता एकच पर्याय दिसतोय, तो म्हणजे स्वतःला संपवण्याचा. अधिक पैसे कमवण्याच्या नादात ऑनलाईन गेम खेळलो, नको ते धंदे केले आणि कर्जबाजारी झाला. यामुळे बायको गेली सोडून. मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. झाली चूक माझ्या हातून, आता पुन्हा नाही करणार. अगदी तिच्या पाया सुद्धा पडलो, पण तिचा विश्वास काही जिंकू शकलो नाही. ज्या वयात आई वडिलांची सेवा करायची त्या वयात मला आत्महत्येचा निर्णय घ्यावा लागतोय. मला माफ करा, मला माफ करा. राजन, बोला कविराज. जगावं कसं हे महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांनी शिकवलं, परंतु या मातीसाठी लढावं कसं याचं ज्ञान आपण देत आहात. मतलब गेलं 8-9 वर्ष हा जीव उधळताय आपण. लाखाच्या पोशिंद्याने एवढं बेभान होऊ नये. जरा स्वतःचा जीव सांभाळून काम करावं रयतेसाठी. तुम्ही लई महत्वाचा हायसा. बरं म्हाळोजी बाबा. धनी घात झाला, धनी घात झालाय. काय झालं बहिर्जी काका? छापा हलाय सांगणे. काय छापा? इथं संगमेश्वरावर? काय बोलतात बहिर्जी काका? गनिम इथं? तुमचा सगळा सह्याद्री पार करून गनिम इथं पोहोचलाच कसा? महाराज, दगा झालाय. कुणीतरी फिटूर झाले. चोर वाटेनं लपून छपून छापा टाकलाय. जगदंब जगदंब. म्हाळोजी बाबा,
तुम्ही रोखा करा. संताजी धनाजी, तुम्ही रायगडाकडे दौड करा. आपली पुढे गेलेली फौज घेऊन लगोलग इथं या. वय महाराज. बहिर्जी काका, जी राजा. गणेम किती आहे, काही माग लागलाय? वय 3-4 हजार आहेत. तो शेख निजाम बी आहे. तो कोल्हापूरवर होता. इथं कसा आणि कुठनं काय आला काही समजणं झालं. राजा तुम्ही निघा. संताजी धनाजीचं जीन चाटल्यात. तुमचा घोडा बी तयार आहे. आपली जमीन फक्त 300-400. शत्रू जोरावर आहे. टिकाव लागायचा नाही. राज तुम्ही निघा. राजा तुम्ही निघा. बाळूजी बाबा, पट्टे चढवा. कापून काढू एक एक गनिमाला. हा संभाजी पळकुटा नाही. सिंहाचा छावा कधी शेपूट घालत नाही. मर्द मराठ्याचं रक्त आहे आमच्या अंगात. लढता कटून मरू, पण आता माघार नाही. चला, हर हर महादेव. बादशाह औरंगजेब गाजी जिंदाबाद. इस्लाम के बंदे का कुर्निसात कबूल कीजिए हुजूर. खुशामदीद, खुशामदीद मुकर्रम खान. बहुत खूब. अल्लाह ताला तुम्हारी उम्र दराज करे मुकर्रम खान. इस्लाम के सच्चे गाजी हो तुम. हमारे जिहाद के असली सिपे सालार हो तुम. हुजूर, आपके इन मेहरबान अल्फाजों के लिए तहे दिल से शुक्रिया. जहांपना, काफर संभा को छावनी के बाहर तक लाया गया है. ठीक है मुकर्रम खान. जल्द से जल्द उस काफर को हमारे सामने पेश करो. बहुत तंग किया है इस काफर के बच्चे ने. उसने हमारे रातों की नींद और दिल का सुकून खराब किया है. लेकिन आज इस्लाम का जिहाद अपने पैमाने पर पहुंचा. सारी कायनात में दिन दिन का अल्ताब गूंज उठा है. मुकर्रम खान, आज ईद मनाई जाए. जश्न का ऐलान किया जाए सारे हिंदुस्तान में. हुजूर, काफर संभा को रहुल्ला खान, उस इस्लाम के दुश्मन को तख्ते कुला पहनाओ. और एक काम करो, उस मक्कार मराठों के छत्रपति को ताज पहनाओ. ताज, घंटी या बंधी हुई टोपी पहनाओ. वो भी मशकरों जैसी. जी हुजूर, हुक्म की तामील होगी. मुकर्रम खान, जी हुजूर. बोलो, क्या चाहते हो तुम? हुजूर, एक इंतजा है. हमें मदद करने वाले कुछ घर के भेदियों को थोड़ी बहुत जहांगीर दे दी जाए और उनकी और भी कुछ तमन्नाएं हैं, वो भी पूरी की जाए. इतनी रहमदिली तो आप दिखा ही सकते हैं हुजूर. क्यों नहीं, जरूर. क्या चाहिए उन काफरों को? हुजूर, वो खुफिया तरीके से बताएंगे. उन्हें डर लगता है कि उनकी गद्दारी से खफा होकर मराठे उन्हें शायद जान से न मार डाले. अपने राजा को मारने की तरकीब बताते हैं. या जो चाहिए वो उन्हें दे दिया. शुक्रिया हुजूर. ये संभा तो नहीं आ रहा. जल्द से जल्द उस काफर को हमारे सामने पेश करो. जी हुजूर. या अल्लाह, औरंग्या,
तग्यानं वागणाऱ्या माणसाची प्रार्थना ईश्वर कबूल करत नाही. कविराज, जी राजन. काही सुचतंय का? पहा, या बादशहानं आपलं तख्त सोडलं आणि जमिनीला आपला माथा टेकवला. जी राजन. यावन रावण की सभा, शंभू बंधो बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूब खेल्यो रणरंग, जो रवि छवि लखतही, थद्योत होत बजरंग, त्यो तू तेज निहार के, तख्त तेजो अवरंग. बहुत खूप कविराज, बहुत खूप. आता याचा अर्थही सांगा या मूर्खांना. बघा कशी माकडासारखी तोंड केलेत, काही समजत नसल्यासारखी. जी राजन. ज्याप्रमाणे रावणाच्या सभेत हनुमंताला बांधून आणलं होतं, त्याचप्रमाणे या रावण रूपी औरंग्याच्या दरबारात तुम्हाला बांधून आणलं आहे. आपणाला रणात झालेल्या जखमांमुळे तुमचे अंग सिंदूर लावल्याप्रमाणे चमकत आहे आणि जसे सूर्याच्या उदयाबरोबर काजव्याचा बदरंग होतो, तसे तुमचे तेज पाहून हा औरंग्या त्याचं तख्त सोडून खाली आला आहे. वाह कविराज, वाह. जुबान पे लगाम दो. इस्लाम की तौहीन करते हो तुम. अरे शुक्राने की नमाज पढ़ रहे थे हम. काजी है हम, काजी. जुबान काट देंगे तुम्हारी. हमारी कैद में हो तुम. झुक जाओ हमारे सामने, कुर्री साथ करो हमें. औरंग्या, राज कोकलू नकोस. अरे जात जे करायचं ते कर. सिंहाला कुत्र्याने घेरलं म्हणून तो गर्जना करायचं सोडत नाही. मराठ्यांचं असंच असतं. कैदेत असला म्हणून तो आपली आब सोडत नाही. या मराठ्यांच्या छत्रपतीचा मुजरा फक्त आई भवानीला आणि रायगडावरील मराठ्याच्या सिंहासनालाच मिळतो. खामोश, खामोश मक्कार काफर, खामोश. सारा हिंदुस्तान हमारे पैरों के तले आ गया है. अब मैं तुम्हारे स्वराज को चींटी की तरह मसल के रख दूंगा. मसल के मुकर्रम. इस काफर कवि को ले जाओ और इस मक्कार की वो नामुराद जुबान काट डालो. जी हुजूर. खजाना, खजाना. संभाजी, बेटे संभा, जाने दो. ये दुश्मनी भूल जाओ. तुम हमारी पनाह में आ जाओ. हैं? जान बख्श देंगे तुम्हारी. अल्लाह कसम, जान बख्श देंगे तुम्हारी. और संभा, तुम्हारे स्वराज में तुम्हारा खजाना, बेशकीमती खजाना वो कहाँ है, हमें बता दो संभा. और हमें ये भी बता दो कि हमारी मुगलिया सल्तनत में से कौन कौन से सिपह सालार, सरदार तुमसे मिल चुके हैं. औरंग्या, हे गडकोट म्हणजेच आमच्या स्वराज्याचा खजिना. अरे शिवरायांच्या पायीचे खडेच आम्हा मराठ्यांचे हिरेमाणिक आहेत. स्वराज्याचा साधा शिपाई तुझ्या पुढे कधी झुकणार नाही. आणि हा संभाजी तर मराठ्यांचा राजा आहे, राजा. शिवाजी नावाच्या सिंहाचा छावा आहे. तुझ्याकडे प्राणांची भीक मागणारा भिकारी नाही. मरणाचं भय मराठ्यांना नसतं औरंग्या. अरे असली 10 मरण मरीन मी, पण मागे हटणार नाही. तुझ्या सारख्या पुढे झुकणार नाही. काट डालो इस काफर संभाजी. हमारे सामने अभी काट डालो. इतनी गुस्ताखी. संभाजी, माफी मांगो हुजूर की. बेवकूफ हो तुम राहुल्ला खान. तुम्हारे इस बादशाह ने अपने सगे भाइयों के सर काट डाले, अपने बाप को कैद में रखकर मार दिया. आणि असा हा तुझा क्रूर औरंगजेब आम्हाला सोडून दे. राहुल्ला खान, या संभाजीच्या मरणाने स्वराज्य संपणार नाही, उलट नव्या जोमानं तरारून उठेल. या संभाजीच्या विजयेष्णू रक्ताचं शिंपण माझ्या स्वराज्याला नवसंजीवनी देईल. या
सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात स्वातंत्र्याचा जयघोष पाहिल. इथल्या दौतालाही भाले फुटतील आणि या हरामखोर औरंग्याला महाराष्ट्राच्या मातीतच गाडतील माझे मराठे. काफर रहुल्ला खान मार डालो इसे, खाल खींच डालो इस काफर की, लेकिन इसे मौत धीरे धीरे देना, आहिस्ता आहिस्ता तड़पा कर मार डालो इस काफर को. हमें जितना दर्द इसने दिया है उसका बदला लेना है हमें इससे. इसे ऐसी मौत मारो कि सारे काफर मराठों की रूह कांप उठे, इसकी चीखे रायगढ़ तक जा पहुंचे और उसकी मौत देखकर मराठे बगावत करना भूल जाए. मुगलों का नाम लेते ही थर्रा उठे वो. जाओ रहुल्ला खान जाओ, इस सारे फसाद की जड़ इस संभा को मिटा दो. जाओ औरंग्या, समजेल तुला हा संभाजी मरणाला कसं कवटाळतो ते, आणि रूह तर मोगल तुर्कांची कापेल या मराठ्याचं मरण बघून. पुन्हा मराठ्याचं रक्त आणि स्वराज्याचा भगवा ध्वज फडकेल दिल्लीच्या तख्तावर. आमच्या आबासाहेबांनी जगावं कसं हे शिकवलं मराठ्यांना, आणि हा संभाजी स्वराज्यासाठी कसं मरावं हे शिकवेल. माझं मरण मराठ्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवेल. जय भवानी, हर हर महादेव. जाओ रहुल्ला खान जाओ. निकाल दो इन काफरों की आंखें तपती सलाखों से, और हाँ, जाओ बना के हुक्म की तामील करो. सजा का पहला अमल इस शायर पर करो, इस शायर पर. हाथी घोड़े तो तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा आखिर सब पे भारी है. तब्बल 40 दिवस आपल्या राजांवर अत्याचार चालला होता. अहो, त्या क्रूर औरंगजेबानं राजांची कातडी सोलून काढली. त्याच्यावर मिठाचं पाणी टाकून जगदम कोणीतरी यायचं आणि गुडघ्याच्या वाट्या काढून न्यायच्या. दुसरं कोणीतरी यायचं आणि राजांच्या हाताची नखर उपटून टाकायचं. मात्र असं असलं तरी अखेर तो औरंगजेब म्हणाला, या अल्लाह, किस मिट्टी से बना था ये. हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, लेकिन उसने मांगे नहीं अपनी जबान से रहम के 2 लफ्ज. हमने हाथ काट दिए उसके, लेकिन उसने नहीं फैलाए हाथ हमारे सामने. हमने पांव काट दिए उसके, लेकिन उसने नहीं टिके घुटने हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी, लेकिन उसकी गर्दन झुकी नहीं हमारे सामने. सचमुच छावा था छावा, शेर सिवा का छावा. या अल्लाह, ऐ परवरदिगार, तेरे जन्नत के दरवाजे खोल दे. इस मिट्टी के लिए कुर्बान होने वाला एक नेक बंदा तेरे पास आ रहा है. आमीन, आमीन.
लेकरांनो, कुठे हरवलात? आजोबा, छत्रपती शंभूराजांची कथा इतक्या पराक्रमाने भरलेली आहे हे आम्हाला माहीतच नव्हतं. त्यांची तेजस्वी वाणी, प्रखर बुद्धिमत्ता आणि निडर वृत्ती अशा कोणत्या गुणांबद्दल बोलू असं झालंय मला. हे बघा, आता तुम्ही माझं शांत चित्तानं ऐकलत ना, मग तुम्हाला इंटरनेटसाठी रिचार्ज करून देतो. नाही, नको आजोबा, आम्हाला रिचार्ज नको. छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराप्रमाणे आम्ही दोघेही वागण्याचा प्रयत्न करू. अरे थांबा थांबा, तुम्हाला हे सारं समजून घ्यायचंय ना, मग आता स्वतः शोधायचं. हो आजोबा. शिवपुत्र संभाजी महाराज या सह्याद्रीच्या पटलावर पुन्हा पुन्हा जन्म घेईल. इथल्या पाण्याच्या थेंबा थेंबात आणि मातीच्या कणाकणात मिसळलेल्या रक्ताचा हा विचार आपल्या मनात धगधगता ठेवा. अनाजी रूपी घरभेद्यांची कटकारस्थानं आणि औरंग्या रूपी असुरांची आक्रमणं वाढत राहतील. या सर्वांचा मुकाबला करण्यासाठी, देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी तुमच्या आमच्या मनातील संभाजी रूपी विचार ज्वालामुखी बनून उसळून येईल आणि सळसळेल मराठमोळ्या धमण्यांमध्ये मराठ्यांचं तेच रक्त. तेव्हा होऊ द्या विचारांचे भाले आणि छातीचे निर्धारांचे कोट. तळपू दे पुन्हा शिवप्रभूंच्या स्फूर्तीची तलवार अन्यायाविरुद्ध आणि गरजू दे पुन्हा एकच गर्जना. छत्रपती संभाजी महाराज की जय. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा माझा आवाज न्यूज चॅनेल.